जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. ऑनियन नो गार्लिक आज डिश बनतीये. जिरा राईस आणि कढी. कढी माझी फेवरेट आहे, त्यामुळे मी मोस्ट ऑफ टाइम खात असते. म्हणजेच दिवसाआड म्हटलं तरी मी खाते. सो आजचं क्लायमेट खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवते. रिमझिम रिमझिम पाऊस आहे आणि उजेड बघा, त्यामुळे आपल्या व्हिडिओसाठी चांगला उजेड येतोय. तूप असा मस्त तापलंय. तुपामध्ये धूर सुटायच्या आत भरपूर असे जिरे घाला. त्याचा स्मोकिंग पॉइंट हाय नाही होऊन द्यायचा आहे. आणि हे शाही जिरे आहेत, दाखवते. सो आपण घातले तेवढे बास आहे. हे फक्त मी दाखवण्यासाठी घेतलेत शाही जिरे. इकडे तांदूळ धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी ठेवून भिजत घातलं होतं. आता ते डायरेक्ट टाकून देऊया. सो आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता इथे आपला राईस तयार होतोय, जिरा राईस. आता इकडे बघा, इथे एवढा गार्लिक आहे पण आपण यूज करू शकत नाही. सो एनिवेज जिरा राईस मस्त तयार होतोय. आता आपण कढी बनवूया. कढीसाठी सेम पातेलं घेऊया ज्याच्यामध्ये आपण तांदूळ भिजत घातलेले. हे एकदा थोडंसं क्लीन करून घेऊया. आता यात आपण दही ॲड करूया. सो दही ॲड केले. आता यात बेसन पीठ टाकूया. आता हे चांगलं मी मिक्स करते. मिक्स करून भेटते. तर हे अगदी छान मिक्स झालंय. यात आता आपण पाणी घालूया. मस्त कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. गॅस बारीक करूया. सो आता यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि मिक्स करू. थोडंसं पाणी घालू आणि मिक्स करू. आता ते दोन्ही कामं मी एकसाथ नाही करू शकत, त्यामुळे आपण थोडंसं ब्रेक घेऊ आणि मग भेटू. छान असं मिक्स झालंय. आता आपण फ्रेश कढीपत्ता तोडून आणूया. आता हा मस्त धुवून घेऊया स्वच्छ. च्या कपड्यावर टाकून मस्त सुकून घेऊया. तोपर्यंत आपला भाताचा कुकर डन झाला. भात झालाय आपला. आता कुकर निवेल. सो तुम्ही पाहू शकता कढीपत्ता मस्त असा कोरडा झालेला आहे. सगळ्यात पहिले हिरवी मिरची वाटून घेऊया. आता यात लसूण नाही घातलं, आपण फक्त हिरवी मिरची वाटून घेतली. माझ्या मम्माने कढई बघा किती चमकवली, चकाचक. कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या, कारण की हे पाणी सुकेपर्यंत. सो तुम्ही पाहिलं कढईतलं पाणी आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप तापलं की लगेच त्यात हे मेथी दाणे घालूया. अगदी जास्त नका घालू, थोडेफार. लगेच गॅस कमी करा. मोहरी टाका. मोहरी तडतडली की लगेच जिरे. हे जर लावलं नाही ना तर सगळ्या घरात ठसका उडेल. सो हिरवी मिरची चांगली परतवून द्या. हळद. एक्झॉस्ट मधनं धूर निघतोय बघा. काय बंदच राहू द्या त्याला. सो हळद आणि हे वाटण मस्त परतवलंय. आता आपण जो मिक्सचर तयार केलंय दही, बेसन आणि पाणी घालून, ते घालूया. सो आता जे वाटून घेतलंय त्यात पाणी हे करून टाकूया. चवीनुसार मीठ ॲड करूया. सो पळीत तूप घेतलंय, ते मेल्ट करूया. तूप छान मेल्ट झालंय. त्यामध्ये हा ताजा झाडाचा आत्ता तोडलेला कढीपत्ता टाकूया. आता तडतड उडेल. ठीक आहे, जास्त नाही उडला, नशीब. आता हे पटकन आपण कढीत छान तडतडलाय. आता
सो ही प्रॉपर होईपर्यंत बाजूला जायचं नाही. हलवत राहायचं, थांबायचं, हलवत राहायचं, थांबायचं, पण तिला अशी उकळी येऊन नाही द्यायची. सो नॅचरल लाईट्समध्ये बघा कशी दिसते. आणि भाकरी आणि चपाती नाही करत आहे कारण की आज सोमवार आहे. सोमवारच्या दिवशी आम्ही सोमवार सोडायला ज्वारीची भाकर खात नाही, चपाती खातो. आणि कढीसोबत चपाती तेव्हाच चांगली लागते जेव्हा कांदा असतो. त्यामुळे चपाती न खाता आज मी फक्त राईस खाणार आहे कारण की कढी राईस चांगलं लागतं. सो झाली आपली कढी. सर्दी झाली असेल तर गरम गरम कढी प्या, लगेच सर्दी जाते. सो आता मी माझ्या पप्पांना देणार आहे गरम गरम कढी प्यायला. या तुम्ही पण गरम गरम कढी प्यायला. फायनली आपली कढी झालेली आहे, रेडी. आता त्यावर मस्त कसुरी मेथी चोळून टाकायची असते, पण मी हातावर चोळून घेतली आहे. आता कॅमेरा पकडायचा एका हाताने म्हणून अशी टाकते. सो गाईज, कसुरी मेथी व्हॉट एव्हर मस्त मिक्स करूया आणि मग गॅस बंद करूया. इतका भारी सुगंध येतोय काय सांगू.